थांबा, व्हिडिओ स्किप करू नका, कारण 28 जानेवारीला बारामतीत जे घडलं तेवढं सोपं नाही. विमानात 5 मृतदेह सापडले, पण प्रवासी यादीत 6 नावे होती. अपघाताच्या फक्त 10 मिनिटे आधी आलेला एक फोन कॉल, ब्लॅक बॉक्समधील धक्कादायक शब्द आणि एक व्यक्ती जी आजही बेपत्ता आहे. हा फक्त अपघात होता की लपवलेलं काहीतरी मोठं सत्य? 28 जानेवारी महाराष्ट्रासाठी हा दिवस कधीही न विसरता येणारा ठरला. सकाळ शांत होती. बारामती परिसरात रोज सारखाच दिवस सुरू होता. पण अचानक एक बातमी वाऱ्यासारखी पसरली. बारामतीच्या दिशेने जाणारे एक विमान कोसळले आहे. सुरुवातीला कोणालाच विश्वास बसत नव्हता. अनेकांना वाटलं कदाचित एखादा तांत्रिक बिघाड असेल, एखादी अफवा असेल. पण जसजशी माहिती समोर येत गेली तसतसा संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. काही वेळातच स्पष्ट झालं की त्या विमानात एकूण 5 प्रवासी होते आणि अपघातात 5ही जणांचा मृत्यू झाला आहे. या बातमीने राज्यात शोककळा पसरली. लोक सुन्न झाले. सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली. पण याच घटनेभोवती काही असे प्रश्न निर्माण झाले ज्यांनी या अपघाताला साधा अपघात मानणं अवघड करून टाकलं. घटनास्थळी पोहोचलेल्या काही स्थानिकांनी एक धक्कादायक दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार विमान जमिनीवर आदळण्याआधीच हवेतच अनेक तुकड्यांमध्ये फुटल्यासारखं दिसलं. हवामान पूर्णपणे स्वच्छ होतं. वारा नव्हता, पाऊस नव्हता. मग अशा परिस्थितीत विमानाचं संतुलन अचानक कसं बिघडलं? हा प्रश्न तिथेच निर्माण झाला. प्रशासनाने पहिल्या दिवशी सांगितलं की विमानात फक्त 5च लोक होते. पण काही कागदपत्रांमध्ये वेगळीच माहिती असल्याचं दबक्या आवाजात बोललं जाऊ लागलं. या चर्चांना सुरुवातीला फारसं महत्त्व दिलं गेलं नाही. पण पुढे जे घडलं त्याने सर्व चित्र बदलून टाकलं. 29 जानेवारीला अंत्यसंस्कार पार पडले. पण इथेच लोकांच्या मनात शंकेची पहिली ठिणगी पडली. मृतदेह पूर्णपणे झाकलेला होता. चेहरा किंवा शरीराचा कोणताही भाग कोणालाही दिसू दिला गेला नाही. प्रशासनाकडून सांगण्यात आलं की ओळख एका खास घड्याळावरून पटवण्यात आली आहे. पण लोक विचारू लागले, इतक्या भीषण आगीत लोखंड वितळू शकतं, मग ते घड्याळ शाबूत कसं राहिलं? हा प्रश्न केवळ सामान्य नागरिकांपुरता मर्यादित राहिला नाही. राजकीय वर्तुळातही यावर चर्चा सुरू झाली. 3ऱ्या दिवशी तपास पथकाला विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाला. सामान्यतः विमान कोसळण्याआधी वैमानिक मे डे असा धोक्याचा इशारा देतो. पण ब्लॅक बॉक्समधील रेकॉर्डिंग ऐकल्यावर सर्वच चक्रावले. त्यात मे डे ऐवजी वैमानिकाच्या तोंडून अचानक घाबरलेले शब्द ऐकू आले. याचा अर्थ असा काढला गेला की ही घटना तांत्रिक बिघाडामुळे नव्हे तर काहीतरी अनपेक्षित घडल्यामुळे घडली असावी. याच दिवशी आणखी एक मोठी बातमी समोर आली. एका खासगी विमान कंपनीचा मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. या अटकेमुळे संपूर्ण प्रकरणाची दिशा बदलली. लोक विचारू लागले, जर सगळं साधं होतं तर इतकी गुप्तता का? 4थ्या दिवशी सर्वात मोठा धक्का बसला. विमानाच्या प्रवासी यादीत एकूण 6 नावे असल्याची माहिती समोर आली. मग प्रश्न उभा राहिला, जर 6 प्रवासी होते तर मृतदेह फक्त 5च कसे सापडले? तो 6वा व्यक्ती कोण होता? तो हवेतच नाहीसा झाला की तो मुळात विमानात चढलाच नव्हता? याच प्रश्नांनी सोशल मीडियावर आग लावली. चर्चांना उधाण आलं. काही लोक म्हणू लागले, ही केवळ आकडेमोडीची चूक आहे. तर काहींचा दावा होता, यात काहीतरी मोठं दडलेलं आहे. त्यातच आणखी एक माहिती बाहेर आली. ऐनवेळी अनुभवी वैमानिक बदलण्यात आला होता. त्याच्या जागी असा वैमानिक नेमण्यात आला ज्याच्या पार्श्वभूमीबाबत आधीच प्रश्न उपस्थित होते. 5व्या दिवशी या प्रकरणाला भावनिक वळण मिळालं. सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला. तिने स्वतःला त्या वैमानिकाची पत्नी असल्याचं सांगितलं आणि ठामपणे दावा केला, ज्या व्यक्तीचा फोटो मृत वैमानिक म्हणून दाखवला जातोय तो माझा पती नाही, माझे पती जिवंत आहेत. या एका विधानाने संपूर्ण तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. जर तो वैमानिक नव्हता तर विमानात नेमकं कोण होतं? मृतदेहांची ओळख किती अचूक होती? या सगळ्या घटनांमुळे महाराष्ट्रभर एकच चर्चा सुरू झाली. या अपघातात खरंच सर्व सत्य समोर आलं आहे का? कुठेतरी काहीतरी लपवलं जातंय का? आणि इथूनच या प्रकरणाने एक वेगळंच वळण घेतलं. प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत आपण या संपूर्ण प्रकरणातील सर्व महत्त्वाचे मुद्दे, समोर आलेले दावे, लोकांच्या साक्षी, सोशल मीडियावर व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप, 6व्या प्रवाशाचा गूढ प्रश्न, वैमानिकाच्या पत्नीचा दावा आणि तपासातील विसंगती सविस्तरपणे पाहिल्या. पण इथे एक गोष्ट अत्यंत स्पष्ट आणि प्रामाणिकपणे सांगणं गरजेचं आहे.
आज बारामती असो किंवा संपूर्ण महाराष्ट्र, जी चर्चा सुरू आहे ती लोकांच्या मनातील प्रश्नांमधून आणि त्या नेत्यावर असलेल्या अपार प्रेमातून निर्माण झाली आहे. विमान अपघात, कॉल रेकॉर्डिंग, 6वा प्रवासी, पॅराशूटचा दावा या सगळ्या गोष्टी सध्या उपलब्ध असलेल्या माहितीवर आणि शंकांवर आधारित आहेत. त्यावर अद्याप कोणताही अधिकृत अंतिम शिक्का बसलेला नाही. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार ओळख DNA चाचणीद्वारे पटवण्यात आली आहे. प्रवाशांच्या संख्येतील गोंधळ हा तांत्रिक चुकांमुळे झाला असू शकतो आणि सोशल मीडियावर फिरणारे अनेक दावे अफवांवर आधारित असू शकतात. मात्र तरीही काही प्रश्न असे आहेत जे आजही लोकांच्या मनातून जात नाहीत. इतक्या भीषण आगीत जर सर्व काही नष्ट झालं तर काही वस्तू सुरक्षित कशा राहिल्या? प्रवासी यादीत 6 नावे कशी आली? अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीचा फोन कॉल नेमका काय सांगतो? आणि जर सगळं स्पष्ट आहे तर या प्रकरणात इतकी गुप्तता का? याच अनुत्तरित प्रश्नांमुळे आजही महाराष्ट्रात शंका व्यक्त केल्या जात आहेत. काहींसाठी ही एक भावनिक प्रतिक्रिया आहे, काहींसाठी हा केवळ योगायोग आहे, तर काही लोकांसाठी हा मोठ्या कटाचा संशय आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, अशा मोठ्या दुर्घटनेत सत्य पूर्णपणे आणि पारदर्शकपणे समोर येणं हेच जनतेचं अपेक्षित आहे. कारण अफवांपेक्षा सत्य अधिक मजबूत असतं आणि शेवटी काळच सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देतो. या व्हिडिओचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नाही किंवा चुकीची माहिती पसरवण्याचा नाही, तर लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत, जे संशय आहेत, ते शांतपणे आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडणं हाच उद्देश आहे. आता तुम्हाला काय वाटतं? हा सगळा गोंधळ केवळ अफवांमुळे निर्माण झाला आहे का, की खरंच या प्रकरणात अजून काही सत्य बाहेर यायचं बाकी आहे? तो 6वा प्रवासी कोण होता आणि ती कॉल रेकॉर्डिंग खरंच खरी असू शकते का? तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे. खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या एका कमेंटमधूनही या विषयाची नवी बाजू समोर येऊ शकते. जर असा सखोल, स्पष्ट आणि तथ्यांवर आधारित व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी PM सेवा मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तुमच्या विश्वासासाठी आणि वेळेसाठी धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या आणि सविस्तर रिपोर्टसह.